मुंबईत 19 वर्षीय तरुणीचं भयंकर कृत्य. 10वीतील मुलाला घरी बोलावलं आणि जबरदस्तीने नको ते कृत्य आणि आता अडकली. जे घडलं संपूर्ण ऐकून कपाळाला हात लावाल, अंगावर शहारे येतील आणि तुम्ही स्वतःलाच विचाराल, आपल्या महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात घडलेली ही घटना अक्षरशः हादरवून सोडणारी आहे. एका साध्या सोसायटीत राहणारा 16 वर्षांचा मुलगा, 10वीची परीक्षा जवळ आलेली, अभ्यास, मित्र, मोबाईल आणि घर एवढंच त्याचं जग. आयुष्य अगदी सुरळीत सुरू होतं. त्याच परिसरात राहणारी 19 वर्षांची तरुणी. ओळख होती, कधी साधं बोलणं, कधी हसणं. परिसरात सगळं सामान्य वाटत होतं. कुणालाही संशय येण्यासारखं काहीच नव्हतं. एक दिवस अचानक त्या मुलाच्या मोबाईलवर मेसेज आला, घरी ये, मी एकटी आहे. सुरुवातीला त्याने टाळलं, पण पुन्हा आग्रह, काही महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगण्यात आलं. विश्वासानं तो तिच्या घरी गेला. घरात शांतता होती. दरवाजा लावण्यात आला. सुरुवातीला साध्या गप्पा, पण थोड्याच वेळात वातावरण बदललं. मुलाला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने निघण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रारीनुसार त्याला थांबवण्यात आलं. त्याने नकार दिला. तो घाबरलेला होता. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे त्या दिवशी जबरदस्तीने नको ते कृत्य केल्याचा आरोप आहे. 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलासाठी हा अनुभव अत्यंत धक्कादायक होता. पण कथा इथेच संपली नाही. काही दिवसांनी पुन्हा मेसेज, पुन्हा बोलावणं, पहिल्या घटनेचा हवाला देत धमकी दिल्याचा आरोप आहे. कुणाला सांगितलंच तर परिणाम वाईट होतील असा इशारा दिल्याचं मुलाने तक्रारीत नमूद केलं. त्यामुळे तो अधिकच घाबरला. ब्लॅकमेल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पहिल्या घटनेचा उल्लेख करत पुन्हा पुन्हा बोलावण्यात आलं असं तक्रारीत नमूद आहे. मुलाने टाळण्याचा प्रयत्न केला. फोन टाळणं, भेट टाळणं, पण तक्रारीनुसार पुन्हा एकदा त्याला बोलावण्यात आलं आणि नको ते कृत्य केल्याचा आरोप आहे. हळूहळू त्याच्या वागण्यात बदल दिसू लागला. तो शांत झाला. अभ्यासात लक्ष राहिलं नाही. घरच्यांना संशय आला. वारंवार विचारल्यानंतर अखेर त्याने घडलेला प्रकार सांगितला. घरच्यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी 19 वर्षीय तरुणीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पहिली घटना 23 ऑगस्ट 2024 रोजी घडल्याचं तक्रारीत नमूद आहे. त्यानंतरही दबाव टाकून नको ते कृत्य केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ओळखीच्या व्यक्तीकडूनच असा प्रकार झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. कायद्याच्या दृष्टीने अल्पवयीन व्यक्तीचं संरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. जबरदस्तीने कोणतंही नको ते कृत्य करणं हा गंभीर गुन्हा आहे. समाजात अशा घटनांमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. विश्वास, सुरक्षितता आणि संवाद यांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होतं. मुलांच्या वागण्यात बदल दिसल्यास पालकांनी दुर्लक्ष करू नये. त्यांच्याशी मनमोकळेपणानं संवाद साधणं आवश्यक आहे. सध्या आरोपी तरुणीविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तपासानंतर अधिक माहिती समोर येईल. मुंबईत घडलेली ही घटना एक इशारा आहे. विश्वास ठेवा, पण जागरूक राहा.